69व्या विदर्भ साहित्य संमेलनाला जे आहे ते आजपासून यवतमाळमध्ये सुरुवात झालेली आहे। उबंटू शाळेच्या परिसरामध्ये या साहित्य संमेलनाला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं हे साहित्य संमेलन जे त्या ठिकाणी घेण्यात येत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर सारस्वतांचा मेळा जो आहे तो 2 दिवस या ठिकाणी भरणार आहे आणि विदर्भातील नामवंत सर्व साहित्यिक लेखक कवी जे आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण साहित्य संमेलनात जे आहे ते हजेरी या ठिकाणी लावणार आहे। त्याआधी जर पाहिलं तर ग्रंथदिंडी जी आहे ती त्या साहित्य संमेलनाची जी आहे ती आज या ठिकाणी काढण्यात आली। जाम रोड बैरम मंदिर ते उबंटू शाळा परिसर जो आहे ज्या ठिकाणी साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेला त्या परिसरामध्ये ही ग्रंथदिंडी जी आहे ते या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात साहित्यिक लेखक जे आहेत ते या संपूर्ण ग्रंथदिंडीमध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। या संपूर्ण संदर्भाने जर पाहिलं तर मोठ्या उत्साहात या ठिकाणी साहित्यिकांचं जे आहे या ग्रंथदिंडीचं जे स्वागत आहे ते या ठिकाणी ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे। अगदी वारीच्या पंढरपूरच्या अनुषंगानं ज्या पद्धतीने वारी ही निघत असते तशीच ही ग्रंथदिंडी ग्रंथवारी जी आहे ती या ठिकाणी काढून या संपूर्ण साहित्य संमेलनात जे आहे ते आजपासून या ठिकाणी सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे। एकूण या संपूर्ण कार्यक्रमाला जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन जे आहे ते होणार होतं, मात्र बिहार निवडणुकीमुळे मुख्यमंत्री जे आहेत त्याच्या या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित जे आहे ते राहू शकले नसल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आजपासून 2 दिवस भरगच्च अशा पद्धतीने सारस्वतांचा मेळा हा यवतमाळमध्ये या ठिकाणी भरणार आहे। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।